ज्योती मल्होत्राच्या चौकशीमध्ये आता नवी धक्कादायक माहिती उघड झालेली आहे। सुवर्ण मंदिर आणि काश्मीरच्या पर्यटन स्थळांचे व्हिडिओ ISI एजंटला ज्योतीने दिल्याचं कळतंय। पाकिस्तानी एजंटला टेलिग्राम आणि सोशल मीडियावर हे व्हिडिओ तिने शेअर केले होते। ज्योतीच्या प्रवासाचे ब्लॉग हे गुप्तहेर मिशनचा भाग होतं। रॉच्या एजंट्सची ओळख पटवण्यासाठी ज्योतीचा ISI कडून वापर केला गेला। ज्योती मल्होत्रा पाकिस्तान प्रेमी आहे। पाकिस्तानमध्ये लग्न करण्याची तिची इच्छा होती। तर ज्योतीच्या लॅपटॉप आणि फोन मधून तपास यंत्रणांना नेमकं काय मिळालेलं आहे हे सुद्धा आपण बघूयात। स्मार्टफोन आणि लॅपटॉपची फॉरेन्सिक तपासणी करण्यात आलेली आहे। BSFच्या हालचाली, रडार लोकेशन आणि उच्च सुरक्षा क्षेत्र दाखवणारे अनेक व्हिडिओ याच्यामध्ये आढळून आले। ज्योतीचं जीमेल अकाउंट पाकिस्तानी IP वरून अनेक वेळा लॉग इन केल्याचंही समोर आलंय। एक आंतरराष्ट्रीय फोन नंबर आणि दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासाशी ज्योती सतत संपर्कात होती। पाकिस्तानी दूतावासातील कर्मचारी दानिश सोबत संबंधित बनावट प्रोफाईल असलेल्या चॅट्स आणि ग्रुप्स मध्ये सुद्धा तिचा सहभाग होता। तर या सगळ्या दरम्यान ज्योतीच्या डायरीमधून सुद्धा अनेक नवीन खुलासे झाले। ज्योतीच्या सगळ्या परदेशी प्रवासाच्या डायरीमध्ये नोंदी आढळून आलेल्या आहेत आणि पाकिस्तानला जेव्हा ज्योती गेली होती तेव्हा तिथल्या प्रवासाची माहिती सुद्धा तिने या डायरीमध्ये लिहून ठेवल्याचं आढळून आले। या डायरीमध्ये नेमकं काय लिहिलं होतं ज्योतीने आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। आतापर्यंत कुठे कुठे प्रवास केला याची नोंद ज्योतीने आपल्या डायरीमध्ये करून ठेवली। डायरीतल्या 3 पानांवर पाकिस्तानमधील प्रवासाचा उल्लेख ज्योतीने केलेला आहे। पाक संदर्भातील 3ही पानं हिंदी भाषेत लिहिली गेली आणि उर्वरित 8 पानांवर मात्र लिहिण्यासाठी इंग्रजी भाषेचा वापर करण्यात आला। फिरायला जाताना दिल्लीला जाते असं ती वडिलांना सांगत होती। प्रवास करत असताना ज्योती डायरी घेऊन सोबत जायची। प्रवासामध्ये काय काय घटना घडल्या याची माहिती सुद्धा ती डायरीमध्ये लिहायची। ज्योतीने एका पानावर I love you असं सुद्धा लिहिलंय। डायरीमध्ये काही औषधांच्या नावाची सुद्धा माहिती असल्याचं कळतंय। एका पानावर मी लवकरच परतेन असंही तिने लिहून ठेवलंय। इंडोनेशिया बालीच्या ट्रिपमध्ये 1 लाख रुपये खर्च झाल्याचा उल्लेख सुद्धा ज्योतीने डायरीमध्ये केला।